नमस्कार, मी वैजयंती चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वात प्राचीन व पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजेच सोरटी सोमनाथची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांचे समग्र दर्शन करावे अशी आपली सर्वांची इच्छा असते. त्यापैकी काही ज्योतिर्लिंगे आपण पाहिलेली असतात आणि अजून काही पाहायची असतात. तर आपल्यापैकी काही जणांनी सर्वच्या सर्व म्हणजे 12 ज्योतिर्लिंग नक्कीच पाहिली असतील, दर्शन घेतलं असेल. तर या 12ही ज्योतिर्लिंगांची नावे ज्यात समाविष्ट आहेत असा एक श्लोक आहे. तो श्लोक असा: सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यमल्लिकार्जुनम उज्जैन्यान्तुमहंकाले ओंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिण्यां भीमशंकरं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबके गौतमी तटे हिमालये तु केदारे ग्रीष्णेशंच शिवालये एतानि 12 ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन सप्तजन्म कृतं पाप स्मरणे न विनश्यन्ति. अर्थातच जेव्हा जेव्हा मानवी जीवनामधलं तेज संपून जातं, अज्ञान पसरतं, अंधकार पसरतो, संकट येतात आणि मानव भयभीत होतात, तेव्हा प्रभू श्री महादेव प्रगट होतात आणि यातूनच ज्योतिर्लिंगांची निर्मिती झाली आहे अशी श्रद्धा आहे. सोमनाथ मंदिर हे सर्वात पहिले ज्योतिर्लिंग आहे. हे प्रभास पाटण, वेरावळ, गुजरात येथे आहे. याला सोरटी सोमनाथ म्हणूनही ओळखलं जातं. हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम, त्रिवेणी संगम जिथे होतो आणि त्या अरबी समुद्राला जिथे मिळतात त्याच ठिकाणी हे सोमनाथ मंदिर आहे. अतिशय सुंदर कोरीवकाम असलेलं हे मंदिर 1951 मध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण करून सध्याच्या स्थितीत हे आणलेलं आहे. वास्तविकतः हे मंदिर अतिशय प्राचीन असून त्याचं अस्तित्व वर्ष 649 BC बिफोर ख्राइस्ट इतकं आधीपासून आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन आणि संपन्न असून पूर्वी महमूद गझनी ने 17 वेळा याची लूट केल्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं आणि आता ते पुन्हा पुनर्निर्माणानंतर सुंदर स्थितीत आलेलं आहे आणि तिथे नेहमी यात्रेकरूंची आणि प्रवाशांची गर्दी असते आणि अतिशय पाहण्यायोग्य असं हे आहे मंदिर. आणि या मंदिराच्या निर्मितीची एक पौराणिक अशी कथा सुद्धा आहे बरं का. ती कथा आहे की सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे मालक, स्वामी, प्रभू. तर चंद्र हा अत्रि ऋषी आणि सती अनुसया यांना भगवान शंकराच्या कृपेने झालेला मुलगा होता. त्याचा दक्ष राजाच्या 27 मुलींबरोबर विवाह झाला होता. परंतु चंद्राचे सर्वात जास्त प्रेम रोहिणीवर होते. हे जेव्हा दक्ष राजास कळाले तेव्हा त्याने चंद्रास तू क्षयरोगी होशील असा शाप दिला रागारागाने. हा शाप ऐकून चंद्र व रोहिणी ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची आराधना करा, तेच तुमची हातून सुटका करू शकतील. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे चंद्राने घोर तपस्या केली आणि श्री शंकरास प्रसन्न केले. तेव्हा भगवान शंकरांनी चंद्राला असा उशाप दिला की चंद्राचा क्षयरोग 15 दिवस वाढेल व 15 दिवस कमी देखील होईल. आणि चंद्राच्या तपस्येने भगवान शंकर प्रगट झाले म्हणून ते चंद्रनाथाचं म्हणजेच आजच्या सोमनाथाचं मंदिर म्हणजे हे ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ होय. चंद्राने जीवनात सर्वांना आनंद दिला होता आणि अनेक चांगली कामे केली होती. म्हणून जेव्हा चंद्राचे निर्माण झाले या भूतलावरून तेव्हा त्याची आठवण म्हणून लोकांनी आकाशातील एका ग्रहास चंद्राचे नाव दिले. त्याचप्रमाणे ज्या 27 तारका आहेत, 27 नक्षत्र आहेत ना, त्यांना त्याच्या 27 पत्नींची नावे दिली. ही पौराणिक कथा आहे ज्योतिर्लिंग सौराष्ट्रातलं सोमनाथ मंदिराच्या उत्पत्तीच्या मागची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला?
आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच अजून एका सुंदर व्हिडिओ सोबत मी येईन. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.